जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। शेजारी राहणाऱ्या बाप लेकाने एका 5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या घटनेत पीडित मुलीच्या शेजारी राहणारे नराधम आणि त्यांचा 12 वर्षाचा मुलगा या दोघांनी मिळून या मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले। मुलीचे आई वडील कामावर गेल्यावर या नराधमाने मुलीचा फायदा घेत अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे। पीडित मुलगी बाथरूममध्ये गेल्यावर तिला झालेल्या त्रासाबद्दल तिच्या आईला सांगितल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी या दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। या घटनेने परिसरात खळबळ माजली असून संबंधित आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जाते। महात्मा गांधी नगर बालकंजीबारी या ठिकाणी एक लैंगिक अत्याचार झाल्याबद्दल एका महिलेने तक्रार दिली होती। तक्रारीच्या लहान मुलीवरती एका बालक 12 वर्षाचा आणि एका पुरुषाने अत्याचार केल्याबद्दल तक्रार दिली होती। त्या तक्रारीनुसार लगेचच मध्यवर्ती पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे। लगेच त्यातील आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, त्यांना अटक केलेली आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी करून लगेच आम्ही त्याच्यामध्ये दोषी आरोपपत्र पाठवतो। आरोपीची काही पार्श्वभूमी आहे? नाही, आरोपी हे मजुरीचे काम करतात आणि फिर्यादी पण मजुरी व गुन्हे मांडणी करण्याचेच काम करत आहे। त्यांचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी कुठल्या प्रकारची नाही। ज्यामुळे घडलेले कृत्य असल्यामुळं लगेच घडलेले कृत्य असल्यामुळे आपण त्यातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।